नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या बागेत आहे. तर आपल्या बागेत बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन आला आपल्याला. तर काय होतंय, फळ गळतंय म्हणजे काय होतंय, पाऊस उघडल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागेत सुपारीच्या लेवलचं फळ गळतंय. तर ते काय कारण आहे त्याला तुम्हाला थोडक्यात सांगतो. काय होतं, पाऊस पडतो, 5-6 दिवस पाऊस पडल्यानंतर झाड ढगाळ वातावरणात कोणतंही अन्नद्रव्य घेत नाही. मेन गोष्ट शेतकऱ्याला ही लक्षात पाहिजे, सर्व बागायतदारांना माहिती पाहिजे की ढगाळ वातावरणात कोणतीही फळबाग असू द्या, फळपीक असू द्या, कोणतीही अन्नद्रव्य झाड घेत नाही. तर त्या पिरियडला काय होतं, ऊन पडल्यानंतर, आता 2-4 दिवसापूर्वी ऊन पडलेलं आहे, तर ऊन पडल्यानंतर त्या झाडाला पोटॅश फॉस्फरसची लेवल आणि कॅल्शियम बोरॉनची लेवल कमी होते. का तर ते अन्नद्रव्य कोणतंच घेत नसतं, त्याच्यामुळे ती लेवल कमी राहते. तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, ऊन पडल्यानंतर पाऊस उगवला, 4-5 दिवसानंतर पाऊस उगवल्यानंतर आपल्याला पोटॅश फॉस्फर द्यायचं. म्हणजे 0-32 असतात, 0-40-40, 0-42-47, 60-20 अशा ग्रेड द्यायचे. 60-20 टाळा थोडं, शेवटच्या टप्प्यात फळ असेल तर दिलं तरी चालतंय, सेटिंग मध्ये असेल तर दिलं तरी चालतंय, पण साईजच्या ह्याच्यानुसार फळाला झाडाला 0-60-20 देऊ नका. मॅग्नेशियम द्या पाऊस उगवल्यानंतर. कॅल्शियम आणि बोरॉनची फवारणी करा, तर ती फळ पूर्ण गळायचं थांबल. तर थोडक्यात दाखवतो तुम्हाला फळ कसं होतं. आपल्या बागेत बघायला नाही, पण ह्या आकाराचं आपण थिनिंग केलेलं जे फळ होतं, तर ते ह्या आकाराचं फळ गळतं, असं सेम काळं पडतं आणि फळ गळून जातं. तर त्यासाठी आपल्याला कॅल्शियम बोरॉन फवारणी घ्या, ऑक्साईड मधलं कॅल्शियम आणि बोरॉन फवारणी घ्या, आणि ड्रिप मधून 0-40-40 द्या, एरा कॉम्प्लेक्स द्या. तुमचं 100% फळगळ जे आहे ते पूर्ण 100% थांबून जाईल. जर काय अडचण वाटत असेल, वर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. धन्यवाद.